हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये. मी जसं करेल तसं करायला लागली ही. कसं केलं? कसं करते मी? तसं करते. तर चहा वगैरे पिऊन झालाय. चहा झालं, चहा चपाती खाऊन झाली म्हणजे नाश्ता झालाय. आणि आता करायचा आहे स्वयंपाक. मिस्टर गेलेले आहेत बाहेर. माझी आंघोळ झाली, माहीची आंघोळ झाली आणि आज थोडा उशिराच व्हिडिओ चालू केला कारण बाकीच्या घरातले सगळे कामं होते ना, तर त्याच्यामुळं. आणि रात्री एवढी जर थंडी वाजली आम्हाला, बापरे, खूप इकडं थंडी खूप जास्त आहे. आजूबाजूला सगळी शेतं आहेत ना, त्याच्यामुळं ना सगळ्या शेतांमध्ये पाणी दिलेलं आहे, त्याच्यामुळं थंडी खूप जास्त. आणि आमच्या आजूबाजू म्हणजे घराच्या बाजूला सगळीकडं हरभरा आहे आणि सगळीकडनं पाणी द्यायला चालू आहे स्प्रिंकलरने वगैरे, कसं असतंय ना, तर त्याच्यामुळं थंडी खूपच जास्त आहे. बापरे, रात्री तरी एवढी थंडी वाजत होती. सकाळी उठले मी त्यांना पहिल्यांदा शेकोटी गेली होती, त्याचा पण व्हिडिओ काढला नाही कारण हातपाय एवढी थंड झालते ना खूप जास्त. मी आणि माही आम्ही दोघी पण खूप जास्त थंड झालतो. हो ना मग? हो. आणि कालपासून आम्ही नुसते ढाळे खातोय. ढाळ्यावरच आहोत. सकाळ दुपार संध्याकाळी ते ढाळेच चालू आहेत खायला. माहीनं तर खूप जास्त ढाळे खाल्लेत. ढाळे आणि हे वाटाण्याच्या शेंगा खूप जास्त. येताना आम्ही वाटाण्याच्या शेंगा घेऊन आलो होतो आणि इथं पण शेतामध्ये ना वाटाण्याच्या शेंगा इथे आहेत ना, त्याच्यामुळं. आबा आले. बघ कोण आले? आबा आलेत. आबा बाहेर गेले ते आबा आणि त्यांनी पण आले का? दोघे बी आलो. मग तुलाच गेली सगळी. मी बसले ती सगळी चिरच झाली ऑलरेडी. आधीच इथं चिर गेली होती. आम्ही बसल्यास तर सगळीच गेली. मग तर मध्यभागीपर्यंत गेली. बसण्याच्या लायक नाही बसली आता ती. आता नाही जमत, पूर्णच गेली वाकली. करते मी तसं करते. ए तोंड घालू नको. काय नाही नो, दे ग मला, दे ना. पप्पा आलेत. बाबा आले रे बाबा. पप्पा आले रे बाबा. कशाला येऊ नको बाबा? तू नटलास काल मला पिपी देणार बाबा. आताच झाली आंघोळ तिची. नुसती माहिती खेळायली राहू द्यावं नका रडू. नको ग माही, आबा मारतात बरं. आबाच आहे ती. कसं तिच्या लक्षात आहे बघा की, कसं लक्षात आहे. पाठीमागे एकदाच लावलं होतं ते. नाही आम्हाला बिलाव बरोबर लक्षात आहे तिला. डोक्याला लावायचं असते म्हणून. अरे एवढं हुशार आहे नॉक. आम्हाला लाव ना बाबा, गण लाव ना आम्हाला. लाव आबाला लाव जा. बरं पप्पाला लाव जा. बरं मला पप्पाला लाव जा. मला ना बाबा, जातो पप्पाला लाव. बघा आली लावायला. ना बाबा लावा पप्पाला. हा तश कट करायला लागले. पपई बघ, आपल्या झाडाची पपई आहे. पिलू झाडाची आहे. खायची तुला पपई? अहो त्याच्यातलं बी काढून द्या की. ते वरचं काढायचं. कसलं लागलं पिलू? आहे आज चिकनचा बेत. तर इथं चिकन जे आहे ना ते मी कढईत टाकलं होतं शिजायला. आता हे काढते आणि फक्त फोडणी द्यायची. भाकरी आणि चपात्या तर मी मगाशीच करून घेतलं. माहीला थोडंसं हे जे सुकं पाणी आहे ना ते काढते, तिला त्याच्यात भाकर कुस करून देते. तर इथं झाली आहे आता भाजी. जेवण इथे केल्यास आम्ही निघालो होतो आता लातूरला, कारण आता आम्हाला एकच रात्र तिथं राहायचं होतं आणि वापस यायचं होतं पुण्याला. तर इथं सगळेजण आमच्या गल्लीतले माहीला बाय करायला आले होते. सगळे लेकरं इथे जमले होते तिला बाय करण्यासाठी. आणि तिनं ना जाईपर्यंत तिनं कुणालाच बाय केलं नाही. सगळेजण तिला गोडीमोडी लावायला लागले होते, परंतु तिनं कुणाकडेच बघितलं नाही ना, कुणालाच बाय केलं नाही. मोठ्याला सुद्धा तिनं बाय केलं नाही. आणि माझ्या सासूचा जीवले आहे माहीवर जाताना, म्हणजे त्यांना ना रडू यायला लागलं होतं, कारण त्यांना ना त्यांना माहीसोबत टाईम स्पेंड करावा वाटतंय. पण ह्यावेळेस काय तसं जमलंच नव्हतं. जास्त दिवस आम्ही काय नव्हतो, फक्त किती 2च दिवस राहिलो आम्ही इथं. आणि आता आम्ही निघालो होतो वापस. मोठे लेख मला दे ना बाबा. जाऊ दे, राहू दे, रड नको. लेकर जाताना रडू नसते. मला करमत नाही माझ्या वासरात. जाऊ दे. जाऊ काय सरक. एकदा किस्ती दिली ना मला हाताची. बाय कर मग. सचवी जाऊ नको बरं का. बाय बाय कर. बाय कर ना. पुढे गेलास करते ती. लेकर दोन करायला. चला बाय बाय
जाऊ काय कर पिलू बाय कर ना बाय बाळा आता कर बाय कर ना बाय फायनली आम्ही आता निघालेलो आहोत गावातून लातूरला. आता चाललो आम्ही आईकडे म्हणजे माझ्या माहेरी चाललो आम्ही आता. किती जवळच आहे एवढ्यावरच तर म्हणलं चला आता एक रात्र आणि आपापल्या रस्त्याला पुण्यात एकच रात्र राहणार, जास्त काही नाही. बोलायला लागली की बडबड बडबड वाचायली होती बॉटल भरलेलं बोलतच नाही बाबा मम्मा पप्पाला. लेकरून वाचायला लागले केवढं म्हणलं. मोठ्या यायला काही निघूच तर मी काय केलं नाही. थोडा आलाच्या नंतर बोलती बाई करायला पाहिजे तसं नाही करायचं वगैरे. काय म्हणाले पप्पा. रडत होतं मग काय तुझ्यासाठी. गावाकडं आल्यास ना मी जर सासरी राहिला म्हणजे सासरी जर आली असेल ना किती दिवसासाठी जरी आली असेल ना तरी न जाताना मी आईकडून जातेच. एक रात्र का होईना मी तिथं राहतेच कारण खूप खूप दिवस येणं होत नाही त्याच्यामुळं मी तिकडे जाते. माही आले आल्या फोन लावायला. कोणा लावायली का फोन तू पप्पाला लावती फोन. मिस्टर बघा तिच्याकडे काय करायली ती ब्लॉगिंग असं धरून मी कसं धरते असं धरून काय माही कुठं 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 पाहिली दमाने चल पडशील बघ हळू. कुठं आली का तू कुठं आलीस ग तू मला कसं मारायली बघ बुच्ची 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 कुठं बसू माही मी मला सांग कुठं बसू मी. इकडे 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 कुठं कुठं बसू सांग. कुठं बसू कुठं बसायचंय. तिला ओळखीची गरज लागली नाही तुला माही. काय ग काय बघती बाबा तू. चाकू गेली चाकू गेली का बिस्किट गेली. चाकू कशाला माही. हा मारते बाबा पप्पा घेऊ नको बिस्किट घे बिस्किट घे बिस्किट घे बिस्किट बिस्किट घे ती घे बघ चहा प्यायचाय पण काय पिलू प्यायचंय. चहा चहा म्हणा चहा. फुटेल कप काचच आहे ती फुटतय. ठेव तिथं कप आहे हा तिथं ठेव. हो का हो काय हिची नखरी बघ ना कशी काय कसं चालायली ती वाकून. तर आता घेतलाय आम्ही चहा. तू काय खाते पिलू बटर खाते तू हो का नखरे हिचे.